नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूया केशर ड्रायफ्रूट श्रीखंड आणि पुरी। चला तर फ्रेंड्स, आपण आता चक्का बनवण्यासाठी दही गाळून घेऊया। दही आपल्याला कमीत कमी 3 ते 4 तास अडकवून ठेवायचं आहे आणि त्यानंतर थंड ठिकाणी, जसं की तुम्ही फ्रीज मध्ये वगैरे पण त्याला प्रेस करून ठेवू शकता। कॉटनचा कपडा येतो, मलमलचा कपडा येतो, त्यामध्ये तुम्ही अडकवू शकता दही। तर श्रीखंड करण्यासाठी आपण आदल्या दिवशी दही जसं हंग करून ठेवायचं, अडकवून ठेवायचं आहे। हे बघा, हे असं झालं पाहिजे दही तुमचं। पिठी साखर, जायफळ पावडर, वेलची पावडर, ड्रायफ्रुट्स आणि केसर हे मी दुधात भिजवून घेतले। आपण चक्का याच्यामध्ये काढून घेऊया बाउल मध्ये एका। आता आपण चक्का एकदम फेटून घ्यायचा आहे, त्यातले सगळे लम्स काढायचे आहेत। आता आपण याला 5 ते 7 मिनिटं छान घोटून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण केसर टाकणार आहोत। पिठी साखर हळूहळू करून टाकायची, एकदम टाकायची नाहीये। वेलची पावडर, थोडी जायफळ पावडर आपण मिक्स करून घेऊया। बघा, मी परत साखर टाकली आहे। आपण टेस्ट करून करून मग ऍड करायची आहे साखर। ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया आपण आता। केशर ड्रायफ्रूट श्रीखंड रेडी आहे। आता आपण याला छान गरम गरम पुरी बरोबर सर्व करूया। तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला सांगा कसं वाटलं तुम्हाला श्रीखंड। चला तर आपलं श्रीखंड बनवून झालंय। आता आपण पुरीची तयारी करूया। त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतले 2 वाटी, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, 1 वाटी रवा आणि तूप। आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया, साखर टाकून घेऊया। साखर टाकल्यावरती कलर खूप छान येतो पुरीला। रवा टाकून घेऊया, रव्याने क्रिस्पीनेस येतो पुरीला। आणि मोहन घालून घ्यायचं तुपाचं थंड। आता हे छान एकमेकांमध्ये एकजीव करून घेऊया। हे बघा, तूप आणि पीठ कसं एकजीव झालेलं आहे। असं गुठळी झाली ना की आपण पाणी हळूहळू पाणी टाकायचंय। नरम नाही मळायचंय, कडक पीठ मळायचंय। अगदी थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळायचं। ही कन्सिस्टन्सी असली पाहिजे पिठाची। पण त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया। 5 ते 10 मिनिटं रेस्ट करायला। पुरी तळायला आपण तेल गरम करायला ठेवूया। पुऱ्या छान खरपूस तळून घ्यायच्या।